सुपारी आली म्हणते, हळदीची सुपारी आली. आमच्या मासे पण बघायला मिळतील आणि खायला मिळतील, घ्यायला केवढ्यात बघा तिथं. आता यांना मिशा काय माहित नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या लॉबस्टर सारख्या. हा काळा का नाही दिसत आहे? केवढे मोठे मोठे मासे कापले जात आहेत आणि ही अर्धी कापलेली आहे, कुंड्या आहेत माशांची. आणि पीस बघा तांबूसाचा, वाटतं एकच बसत असेल किलोत. आणि बघा केवढी मोठी सुरमई कट केलेली आहे. आणि हे काय कापून ठेवलंय? आपले टाक्याचा एकदम कडक सफेद पाणी. बघा मोठा खेकडा बघा बाहेर पडतो. ते मला वाटतं खेकडेच बघते तिकडे. हाय नमस्कार, मी अशोक, तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी आहे कल्याण वेस्टला. आणि कल्याण वेस्टला छाया टॉकीच्या बाजूला जे फिश मार्केट आहे ना, ते एक्सप्लोर करायला आलो मी. आणि आपल्या पाठीमागे ही गल्ली आहे, दिसते तुम्हाला. बघायच्या आतमध्ये आहे फिश मार्केट. तर अक्षता ऑलरेडी गेले, तुम्हाला दिसतंय का पाठीमागे? अक्षता ऑलरेडी पोचले तिकडे. मासे घेते का काय घेते माहीत नाही, बघूया आपण आता काय घेते ते. चला, आणि आता हे आपण फिश मार्केट एक्सप्लोर करूया. आणि संडे आहे आज. आणि हे बघा, ही आहे फिश मार्केटची गल्ली छाया टॉकीच्या बाजूची. आणि दिसतंय का तुम्हाला ती? बघा अक्षता ऑलरेडी तिथे काहीतरी बघते, मला वाटतं खेकडेच बघते तिकडे. मच्छी मार्केटच्या बाहेरच खेकडे बघा. 600ला किती आहेत ते? 6 आहेत ना. आणि बघा हे खाडीतले काळे काळे खेकडे बघा, नदीचे खेकडे येते. आणि किती? 600 रुपयाला 6. आणि हे काय आहे? गावठी कोळंबी. आणि काय वाट्यावर आहे? 100 रुपये पाव किलो. आणि तेवढा मोठा खेकडा बघा बाहेर पडतो. इकडे बघा केवढे. कुठले मासे आहेत ते? हे मुरी मासे. हे बघा मुरी मासे. आणि कसे बघा जिवंत असतात हे बघा, तेवढे आहेत ते. आणि कसे किलो आहे ते? 1200 रुपये किलो. हे बघा 1200 रुपये किलो मुरी मासे, तेवढेच बघा. आणि कधी पण आलात, रोज चालू असतात दादा हे, कधी पण आलात तुम्हाला मुरी मासे मिळतील या दादाकडे. हे बघा या दादाकडे मार्केटच्या बाहेरच बसलेले असतात. कल्याण मच्छी मार्केट छाया टॉकीच्या बाजूचं. हे बघा हे शिंगटे खेकडे बघा. हे बघा कसे देते आता? कसे देते आई खेकडे? 700 रुपयाला 6, अर्धा डझन. आणि साईज बघा. हे मिक्स आहेत की माझे आहेत का? नर मादी मिक्स आहे. हे खेकडेच खेकडे. आता तुम्ही आलात मच्छी मार्केटला सुरुवातीला तुम्हाला सर्व खेकडेवाले दिसतील. आणि इकडे बघा तुम्हाला मच्छी मार्केटच्या बाहेरच, म्हणजे सुरुवातीला एंट्रीलाच आतमध्ये मच्छी मार्केट आहे. सुकी मच्छीवाले पण दिसतील बघा, बरेच आहे सुकी मच्छीवाले. आणि कसा आहे जवळा? हा बघा 120 रुपये पाव किलो जवळा. आणि बोंबील ते किती ग्रॅम आहे? 250 ग्रॅम पाव किलो. हे बघा 200 रुपये ना पाव किलो. सगळ्या प्रकारची सुकी मच्छी तुम्हाला वर्षाचे सर्व दिवस मिळेल ना, 365 दिवस वर्षाचे. कधी या इकडे. बघा इकडे अजून पण शॉप्स आहेत सुकी मच्छीचे. हा ही बघा ही मोदकं आहेत आणि ही दांडी सुकट आहेत. ही कशी? ही दांडी सुकट 120 रुपये. हे बघा 120 रुपये पाव किलो दांडी सुकट. आणि मोदकं 100 रुपये. हे बघा 100 रुपयाला पाव किलो. हे बघा 100 रुपये पाव किलो मोदकं. आणि साफ केलेली दांडी सुकट ही पण 120च का? 50 रुपये 50. हे बघा 50 रुपयाची 50 ग्रॅम. हे बघा म्हणजे एकदम क्लीन केलेली. आणि बघा ही पाठीमागणे गल्ली आहे त्या आतमध्ये, मच्छी मार्केटच्या आतमध्ये. तिथे आतमध्ये हे मच्छी मार्केट आहे. इकडे हे बघा इकडे कोळंबी आहे. कशी आहे? 120 रुपयाला पाव किलो. 100ला पाव किलो, मग 400 रुपये किलो. हा बघा मुशी कशी आहे ती? 400 रुपये जोडी. हे बघा केवढी साईज आहे, 400 रुपयाला जोडी मुशी आपली. आणि हा चांद पापलेट 100ला वाटा. हा बघा 100 रुपयाला वाटा आहे चांद पापलेटचं. आणि 3 पापलेट आहे त्याच्यामध्ये. आणि ही बघा ही टोळ आहे ना, ही काळी टोळ आहे ना? काळीच ना, काळी टोळ. ही कशी देते टोळ? 100ला एक. हे बघा इकडे किती मोठे मोठे मासे आहेत. आणि हा बघा पोपट मासा एवढा मोठा आहे बघा. आणि ही पिवळी वाम आहे ना, हे बघा पिवळी वाव. हे कशी देते पिवळी वाव? 800 रुपये किलो. आणि इथे किलोवरच आहे ना सर्व, किलोवर आहे. ओके. आणि ऑनलाईनचं पण सोय बघा, केवढं मोठं पेटीएम लावून ठेवलं आहे ताईने. आणि पोपट कसं आहे? 500-600 किलो. म्हणजे आता सध्या किती चालू आहे?
600 चालू आहे कारण महाग आहे ना, मच्छी येत नाही. मच्छी येत नाही. सगळ्या मार्केटमध्ये हेच आहे, सगळं ऐकायला मिळतं. मच्छी येत नाही त्यामुळे थोडी महाग आहे. सध्या 600 रुपये किलो आहे पोपट. आणि सुरमई कशी देते? सुरमई अख्खी 1500 2 किलोची. हे बघा 2 किलोची सुरमई 1500 रुपयाला अख्खी. हे बघा ही सुरमई एकदम कडक माल. आणि ताजी आहे एकदम. आणि हलवा पण आहे ताईकडे. कसा देते हलवा? 500 रुपयाला. बघा 500 रुपयाचा हलवा आहे. आणि ताईंकडे पापलेट बघा किती भारी पापलेट आहे. मोठा पापलेट बघा केवढा आहे. कसा तो? डाक्याचा पापलेट आहे. डाक्याचा हा पापलेट डाक्याचा आहे, एकदम कडक सफेद पाणी. मग किती रुपयाचा तो? ही जोडी आहे 800 ला. हे बघा 800 रुपयाची जोडी आहे. 2 पापलेट पावणा किलो. 2 पापलेट पावणा किलो. आणि हे बघा या दादांकडे पाकड बघा केवढी मोठी आहे. ही कसली गाबोळी आहे? हे बघा वावची गाबोळी बघा. ही या पिवळ्या वामीचीच आहे ना. हे बघा ही गाबोळी. आणि पाकड बघा केवढी मोठी आहे. तुम्हाला दिसली बघा केवढी मोठी पाकड आहे. कशी देते पाकड ही? अख्खा पाकड 300 रुपयाला देतात. हे बघा दादा. हे बघा ताईंकडे बोंबील पण आहेत. कसेच बोंबील? 200 चे 100 जसे पाहिजे तसं वाटतं. हा 100ला किती देते तरी वाट्यात? 5. 100 रुपयाला 5 बोंबील येतील वाट्यामध्ये. आणि हा बांगड्याचा वाटा पण 100चाच आहे. 3 बांगडे 100ला 4 आहे. छोटे रावस आहेत. हे कसा वाटा हा? 100. बघा 100 रुपयाला 4 रावस आहेत छोटे. 5 देणार ताई. आणि बांगडे पण 4 देणार 100 रुपयाला. आणि इकडे बघा इकडे हा राणी मासा आहे ना मावशी? राजा. हा बघा हा राजा मासा. आपण राणी सगळीकडे बघतो पण हा बघा राजा मासा आहे. कसा हा? 100ला 3. या साईजचे 100 रुपयाला 3 राजा मासा. हा बघा. आणि मांदेलीचा वाटा कसा लावला? आता हा पूर्ण कितीचा आहे? हा बघा पूर्ण वाटा 200 रुपयाचा आहे. आणि हलवा बघा केवढा मोठा आहे. कसा देते हलवा तो? 600 रुपयाचे. हा बघा 600 रुपयाचा हलवा आहे. आणि ताईंकडे टोळ पण मोठ्या मोठ्या दिसत आहे. टोळ कशी ती? 800 ला हे बघा 800 रुपयाला ही अख्खी टोळ आहे. आणि बारक्या सुरमई आहेत. 300 ला 1 500 ला 2. हे बघा 300 रुपयाला 1 500 रुपयाला जोडी सुरमईची. बघा ह्या मावशीकडे हे सौंदाळा. हा बघा हा सौंदाळा. आपल्याला खूप आवडतो सौंदाळा मासा. कसा हा वाटा? हा बघा 200 रुपयाला. हे मला वाटतं 5 ते 6 सौंदाळे आहेत है ना. 6 सौंदाळे 200 रुपयाला. आणि हा बघा लेपटे पण आहेत. लेपा मासा आपण म्हणतो ते. आणि ह्याचा वाटा कसा देतेस? किती 100ला? 100ला 5. हे बघा ही बघा ही पिवळी वाम आहे ना. आणि ही सफेद वाम. आणि सफेद वाम हे बघा. आणि पिवळी वाम कशी देते आता? 1200 रुपये किलो. आणि सफेद? हे बघा सफेद 500 ते 600 रुपये किलो. पिवळीवाली 1200 रुपये. हे बघा खापरी पापलेट पण आहे. कसं आहे खापरी? 1200 रुपये किलो खापरी पापलेट आहे. आणि हा वाला कसा तो? 1400 रुपये किलो. हा सिल्वर पापलेटवर म्हणतात ना. सुपर पापलेट म्हणतात. हा कसा बोलली? 1400. हे 1400 रुपये किलो आहे. हे लहान 8 रुपये किलो आहे. ही करपाल कोलंबी 600 रुपये किलो. ही बघा ही कोळंबी बघा केवढी मोठी आहे. हे करपाल कोळंबी 600 रुपये किलो. लालवाले आणि ही बघा ही समुद्रातली ना. ही 500 रुपये किलो लालवाली. 500 रुपये किलो. आणि केवढा मोठा कूप आहे बघा. हा टुना फिश हा टुना बघा केवढा. हा किलोवर देते? कसा किलो? 500 रुपये किलो. हा बघा 500 रुपये किलो. आणि ही बघा सुरमई. आणि हे काय कापून ठेवलंय? ताड मासा आहे. हा बघा ताड मासा. कसा तो ताड मासा किलो? 400 रुपये. हा बघा 400 रुपये किलो ताड मासा. आणि सुरमई बघा केवढी मोठी आहे. हे बघा. आणि कशी किलो आहे आता? 1200 रुपये किलो आहे. हे बघा हे 1000 म्हणजे 1000 रुपये किलोला देईल ही ताई. आणि पूर्ण कटिंग केलेली ना पीसमध्ये. पीस भेटतील आपल्याला स्लाइस पीस. आणि ही कशी किलो देते मागची? हे बघा हे 1500 रुपयाला की. मला वाटतं 2.5 किलोच्या आसपासची सुरमई आहे. हा बघा हा रावस बघा केवढा मोठा आहे. पण हा कसा किलो देते का अख्खा? कसा किलो? हा बघा हा रावस 1000 रुपये किलो आहे. कल्याण मार्केटमध्ये आपल्या चाय डॉकीच्या बाजूला ठाणे कल्याण वेस्टला. आणि हा रावस मासा. आणि हा कुठला आहे ताई? हा बघा हा वरास मासा. आणि हा पण किलोवरच ना. कसा? हे अख्खी कशी देणार? हे बघा ही वरास मासा अख्खा मिळेल तुम्हाला 400 रुपयाला वरास. आणि हे बघा शिवल्यांचा वाटा आहे. हा किती 100चा ना ग? हा बघा 100 रुपयाला हा वाटा आहे शिवल्यांचा. आणि बघा केवढी मोठी सुरमई कट केलेली आहे.
हे किती किलोची असेल का? ही 15 किलोची. हे बघा 15 किलोची सुरमई होती आणि केवढा मोठा पीस आहे बघा. इकडे दिसतोय का तुम्हाला? बघा कट करून ठेवलेला. हा बघा एवढा मोठा पीस आहे. एवढे मोठे पीस येतात. 15 किलोची सुरमई आहे म्हणजे विचार करा केवढी असेल ती. आणि कशी किलो देते? 1200 आहे, 1000 नाही देणार. बघा 1200 रुपये किलो आहे पण 1000 नाही देणार. निच्याकडे खापरी पापलेट बघा केवढे मोठे मोठे. कशी देते खापरी? एवढी मोठी संपली आहे. कसा किलो आहे? ही 1600 रुपये किलो. हा बघा 1600 रुपये. मला वाटतं एकच बसत असेल किलोत है ना. एवढे मोठे. आणि हे बघा प्रॉन्स बघा. कोळंबे बघा केवढ्या मोठ्या आहेत. करपाल ना? करपाल. कशी 600 रुपये किलो ना? 700 रुपये. हे बघा 700 रुपये किलो. साईज बघा केवढी मोठी आहे. बघा या मावशीकडे राणी मासे पण आहेत. राजा तर आपण बघितला आता. बघा राणी मासा पण आहे. कसा वाटा लावलाय? हा 50 रुपयाला. हे बघा हे मोठेवाले 100 रुपयाला 4 ते 5 येतील आणि छोटेवाले 7-8 आहेत. 50 रुपये वाटा आहे बघा हा. आणि इथे बांगड्यांचा वाटा आहे. हा कसा 100चाच ना का? 100ला 3 आहेत. इथे आला तर मावशी एखादा लावून देईल तुम्हाला बांगडा. या इकडे मिळेल तुम्हाला. ही पाकड बघा केवढीशी आहे. दिसते का? कशी देते पाकड? लहान आहे बघा ही बघा कशी. 50 रुपये. हे बघा 50 रुपयाला. आणि मोठमोठे पण असतात 30-40 किलोच्या पण छोटी आहे ही. हा ताईंकडे तांबूसा मासा बघा कसा कापून ठेवलाय. बघा केवढा मोठा. आणि पीस बघा तांबूसाचा 500 रुपये अर्धा किलो. हा पीस कसा? 500चा पीस अर्धा. हा बघा 500 रुपयाचा पीस तुम्हाला दाखवला तो. आणि हा तांब मासा आहे आणि सुरमई आहे. सुरमई पण पीसवर देते का किलोवर? पीसवर. कसा पीस? 250चा पीस. पावशेर एक पीस निघतो मोठीचा. ओके. थोडा छोटा लिहिल्यामुळे 200 रुपये. 200 रुपयाचा म्हणजे 250 रुपये किलो. 1000 रुपये सॉरी 250 रुपये पाव किलो. 1000 रुपये किलो. त्या हिशोबानेच पीस निघतं. ते बघा सुरमई पण आहे बाजूला. कापडी पापलेट. एक खापरी पापलेट आहे. आणि वाम बघा केवढी मोठी आहे. हे बघा तोंड बघा तिचं केवढी मोठी वाम आहे बघा. ही बघा. आणि ची गाबोळी काढून ठेवता का? गाबोळी पण विकतो आम्ही याच्यामध्ये निघाल्यावर. हां हां 250ला पाव. 250ला पाव. आता वाव 1000 रुपये 1200 रुपयेचा रेट आहे. 1000 ते 1200 रुपये किलोचा वाव चालला. आणि पिवळी वाम खायला सगळ्यात बेस्ट. म्हणजे पांढऱ्या वामपेक्षा खायला बेस्ट कुठली तर पिवळी वाम. जास्त आहे. तिला जास्त मागणी आहे ना पिवळ्या वामला. तिला भाव पण तेवढाच आहे. आहे ना. आता एरवी 700-800 विकायचं पण आता जागेवर 1000चा भाव आहे. आणि बघा इकडे तारली मासा आहे 100 रुपयाला 10. हे बघा सर्व तारली मासा आहे 100 रुपयाला 10. आणि इकडे बघा या ताईंकडे येतो तारली मासा पाठीमागे. आणि यांच्याकडे बघा बरेच छोटे छोटे मासे पण आहेत. आणि इकडे बघा किती तोंडे आहेत माशांची. हे वामचं तोंड आहे बघा. हे बघा सुरमई आहे, जिताडा आहे, रावस आहे. बरेच मोठे मोठे मासे कापून ठेवले आहेत. हे बघा हा जिताडा कसा किलो आहे? हा बघा 250 रुपये पाव किलो. 1000 रुपये किलो. हा टुना कुपा कसा? 150 रुपयाला पाव म्हणजे 600 रुपयाला किलो आहे. बघा ही सुरमई आहे ना ही तुम्हाला 700 रुपये किलोने मिळेल अख्खीवाली. हे बघा खापरी पापलेट केवढे मोठे मोठे खापरी पापलेट आहेत त्या मार्केटमध्ये. कसा आहे हा? बघा 1600 रुपये किलोने. हलवा बघा केवढा मोठा आहे. बापरे. हा बघा 700 रुपये किलो हलवा मासा. बघा आणि 700 रुपये किलो ना. हा किती असेल? 2 किलो पर्यंत म्हणजे 1400 रुपयात तुम्हाला एवढा मोठा हलवा मिळेल बघा. आणि वाम बघा. आणि ही अर्धी कापलेली आहे तरी अर्धी गेली आहे. हा बघा ही कशी किलो? बघा 1200 रुपये किलो पिवळी वाम. जिताडा अक्का ना कसा? 600 रुपये किलो जिताडा. मस्त मासे आहेत सगळे. आणि हे प्रॉन्स कसे आहेत? हे बघा 400 रुपये किलो. ही थोडी छोटी साईज आहे आणि मोठ्या साईजची आहे बघा इकडे. ही कशी? हे बघा हे 500 रुपये किलो. आणि हे कसे आहे हो? हे 500 रुपये हे किलो. बघा हे माकलं 500 रुपये किलो. 400 रुपयाला देते. माकलं आहे ती. माकलं आहे, शिंपले आहे. आणि हे बघा शिंपल्या पण आहेत. शिंपल्या कशा ह्या? हे वाट्यावर असतात 100च्या देतो आम्ही. 100चा वाटा मिळेल तुम्हाला. आणि समुद्री खेकडे आहेत. समुद्राचे खेकडे. हे कसे देते वाटा? हे 200ला वाटा आहे. हा बघा 200 रुपयाला वाटा आहे. 8 खेकडे आहेत. जाऊला आहे. बघा जवळा पण आहे इकडे. हा पण वाट्यावर आहे. हा हलवा आहे हलवा. आणि हा हलवा बघा छोट्या साईजचा हलवा कसा किलो आहे? 800 रुपये. 800 रुपये किलो. 700 ने देतो आम्ही. हे बघा 700 रुपये किलोने मिळेल. आणि समुद्रातली आहे का? ही समुद्राची कोलंबी. हे बघा समुद्रातली कोळंबी बघा कशी किलो? ही 400 रुपये किलो. ही बघा 400 रुपये किलो समुद्रातली. सोललेली
सोललेली वाट्यावर देतो 200ची. 200चा वाटा देते, किलोवर नाही ना? सोललेली कशी किलो? किलो 800. 800 रुपये किलो सोललेली कोळंबी. म्हणजे घरी जाऊन काय तकलीफ नाही? तकलीफ नाही तुम्हाला. माल चांगला, माल चांगला आहे. आणि हा राणी आहे का राजे आहे? बघा राणी मासे मोठे मोठे आहेत. आणि मुशी बघा ताईंकडे कशी जोडी? हे बघा, हे 300 रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल मुशीची, आपला बेबी शार्क. आणि हा बघा राणी मासा आहे, हा 100 रुपयाचा वाटा आहे ना? हा 200 रुपयाचा वाटा आहे, 4 मासे. इकडे बघा केवढे मोठे मोठे मासे कापले जात आहेत. हे बघा इकडे. आणि हा कुठला कापला आहे? वाम आहे ना? हा हे बघा वाम, जिताडी, सुरमई, रावस सगळं आहे. केवढे मोठे मोठे मासे कटिंग चालू आहे बघा इकडे. आणि वाम कापायचे किती घेतात? काय नाही, आमचंच आहे. म्हणजे इथून घेतलं तर काय नाही. बघा या बाजूच्या ताईंकडनं तुम्ही घेतलं आणि इथे कापायला आलेत ना, तर तुम्हाला काही चार्जेस नाहीत, फ्रीमध्ये कापून मिळेल. आणि हे बघा हे गोड्या पाण्याचे मोठे मोठे मासे. हा कटला कसा आहे दादा? 200 रुपये किलो. हा बघा कटला 200 रुपये किलो आहे. आणि हा जिवंत मासा कुठला आहे? काळे मच्छी तेलापिया. हा चिलापी आहे, पण हा काळा का नाही दिसत आहे? हा चिलापी मासा आहे बघा. कलर थोडा वेगळा वाटेल पण चिलापीच आहे, काळा मासा. कसा आहे तो किलो? 280 रुपये, 240 रुपये बघा 240 रुपये किलो. आणि हा रोहू आहे का? कसा आहे रोहू? 200 रुपये किलो. हा बघा रोहू 200 रुपये किलो. आणि वेगळे कटिंग चालू आहे. आपण काळाच दिसतोय हा ना? तो काळा काळा आहे, पण हा काळा काळा नाही, फरक आहे एवढा. हा बघा हापूस मासा. हापूसचा सीझन आला आहे, पण आंबा नाही, मासा आहे हापूस. हा कसा किलो? हा 200 रुपये किलो पर्यंत पडेल तुम्हाला. कधी रेट जास्त असेल तर 250 रुपये, सध्या 200 रुपये किलो चालू आहे. आणि इथे आला तर या दादांकडे बघा मोठे मोठे तुम्हाला लॉबस्टर भेटतील, प्रॉन्स भेटतील. हा बघा हा केवढा मोठा लॉबस्टर आहे बघा. कसं ते किलो? 800 किलो आहे, 700 किलो. हे बघा हे 800 रुपये किलो आहे. हे थोडी छोटी साईज आहे, 700 रुपये किलो आहे. आणि हे प्रॉन्स हे टायगर आहेत की नॉर्मल आहेत? हे बघा टायगर प्रॉन्स आहेत, हे 700 रुपये किलो. हे बघा 700 रुपये किलो. हे छोट्या साईजचे कसे दादा? 400. हे 400 रुपये किलो आहे बघा. 400 रुपये किलो प्रॉन्स. आपले कोळंबी आहे 400, 500, 600, 700. आता यांना मिशा काय माहीत नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या लॉबस्टर सारख्या ते पण आहे. ते बघ हे तुमचे कसे? 600 रुपये. हे बघा 600 रुपये किलो. एवढे मोठे आहेत बघा प्रॉन्स, 600 रुपये किलो. इकडे बघून बघा गोड्या पाण्याचेच मासे आहेत सगळे. तिकडे कटिंग चालू आहे गोड्या पाण्याच्या माशांची. बघा इकडे सर्व आहेत, रोहू, कटला. हा रूपचंद कसा आहे? 180. हे बघा रूपचंद 180 रुपये किलो. तो जिताड आहे, कटला आहे ना? ही 200 रुपये किलो. कटला 220 रुपये किलो कटला मासा. हा बघा हा. आणि हा रोहू 180, रूपचंद पण 180. आणि हा बासा कसा आहे? हा बघा 150 रुपये किलो बासा मासा आहे. गोड्या पाण्याचे मासे सगळे बघा इकडे. आणि इकडे आला तर तुम्हाला तित्तर पण बघायला मिळेल. हे बघा हे तित्तर दिसतात का? हा तित्तर केवढे आहेत बघा तित्तर. हे तित्तर कसा किलो आहे दादा? हे बघा 160 रुपयाला जोडी आहे, किलोवर नाही, डायरेक्ट हा पीस नग पूर्ण 160 रुपयाला जोडी तित्तरची. हे बघा हे. आणि इकडे आलं तर तुम्हाला गावठी कोंबडे पण आहेत, कोंबड्या आहेत आणि बॉयलर पण आहे. जे मटन आणि चिकन ह्यांचं पण काय टेन्शन आहे. चिकन तर इथे आहे, मटन हे बघा इकडे. इकडे मटन पण मिळेल तुम्हाला. अंडी पण आहेत, गावठी अंडी. कशी आहे गावठी अंडी? 150 रुपये डझन आहे. गावठी अंडी 150 रुपये डझन. आणि हे बघा थोडं मार्केटच्या बाहेर आले तर हे बघा मासे, जिवंत मासे मिळतील तुम्हाला. हा बघा जिवंत मासा. हा कुठला मासा आहे दादा? रोहू कटला आहे. रोहू कटला का? हे बघा हे बघा रोहू कटला जिवंत मिळतील. आणि हे कसे किलो आहेत रोहू कटला? 300 रुपये किलो जिवंत. 300 रुपये किलो जिवंत. बघा रोहू घ्या किंवा कटला घ्या 300 रुपये किलो जिवंत असेल तर. आणि हे ठेवलेले हे पण हा कुठला आहे? मरल मासा. बघा मरल मासा 300 रुपये किलो आहे. मरल पण. बासा आहे हा बघा, बासा मासा पण आहे जिवंत. या मार्केटमध्ये आला तर तुम्हाला जिवंत मासे पण बघायला मिळतील आणि खायला मिळतील, घ्यायला मिळतील. बघा समोर घ्यायचे.
आणि इकडे बघा, हे बघा, हे आता आपल्याला आतमध्ये प्रॉन्स दाखवत होते ना, तेच काका आहेत इकडे आले. ते बघा, हा करवाला का? ओके. बोय, याला बोयट पण म्हणतात ना? बोयटा, बोय. आणि हे बघा, हे शिंगट. आणि मरल कोणता? हा का? हा बघा, मरल. कशी देते वाटा? किलो आहे ना, 200 रुपयाचे 4 का किलो? बघा, 200 रुपयाला 4 मरल आहे. हा डाकू मासा पण आहे. हे बघा, हे गावठी कोळंबी कशी किलो? 70 रुपये पाव किलो गावठी कोळंबी. हे बघा, हे बालकी. हे बघा, नदीचे मासे आहेत, बालकी. एवढे मासे आहेत बघा. हे कसे पण पाव किलो? 300 रुपये किलो. 150 रुपयाला अर्धा किलो, 300 रुपये किलो. मावशींकडे बघा, इकडे तुम्हाला असे मासे पण बघायला मिळते, नदीचे स्पेशल मासे. हे बघा, खेकडे. तुम्हाला बाहेर, मी तुम्हाला पहिलं पण बोललोय बघा, हे पूर्ण बाहेर आहे ना, आतमध्ये मच्छी मार्केट आहे आणि बाहेर सर्व तुम्हाला खेकडे भेटतील. हे बघा, खेकडे सगळा गावठी मावरा ना इथे. हा, पण हे रोज असतं ना, कधी सुट्टी नाही फक्त. बाकी 364 दिवस चालू, सकाळीपासून. हा, पण सकाळपासून 10 वाजेपर्यंत ना. या कधी पण या मासे मिळतील. खेकडे तर स्पेशली मिळतील वर्षाचे 12 महिने. हे बघा, खेकडे. हे बघा, हे असे खेकडे आहेत सगळे. आणि ही मावशी हळदीचा डान्स खूप छान करते असं सांगतात. तर बघू आपण हिचा हळदीचा डान्स पण बघू एखाद दिवस. आणि हे बघा, एक खेकडे. हे बघा, सुपारी आली म्हणते, हळदीची सुपारी आली. आमच्याकडे लग्न आलंच आहे, हळदीची सुपारी येईलच. आणि बघा, केवढे मोठे मोठे खेकडे आहेत बघा. हे 1200 रुपयाला अर्धा डझन ना, 6 ना? बघा, 1200 रुपयाला 6. आणि हे भरलेले आहेत ना का ताई? हे बघा, भरलेले खेकडे 1200 रुपयाला 6. साईज बघा. हे बघा, हे 600चे आहेत, ह्या 500चे आहेत आणि ह्या 250 रुपयाचे साईज. इकडे खेकडे घेते. आणि अक्षताने मला वाटतं घेतलेत खेकडे. घेतले का? ओके, चला. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही आता बघितलं की आम्ही कल्याणचं फिश मार्केट एक्सप्लोर केलं आहे. काय रेट्स आहेत आजच्या तारखेला आणि कोणते कोणते मासे सगळं तुम्हाला दाखवलं. स्पेशली तित्तर, जो 160 रुपयाला 2 होतं ना जोडी, तित्तरची जोडी पण आम्ही बघितली. आता तित्तर मासा या मार्केटमध्ये मिळतो. आणि बरंच काय काय बघितलं आम्ही. जिवंत मासे एकदम जिवंत होते. कटला होता, रोहू होता, ते पण पाहिलं. आणि आम्ही खेकडे पण घेतलेत. अक्षता कसे घेतले खेकडे? 300ला 6 आणि मोठे भरलेले होते. आम्ही बघितलं, माझ्या होत्या ना सर्व? सगळ्या माझ्या होत्या. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कल्याण फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.